कैलासवासी रामचंद्र त्रिंबक अथवा भाऊराव चिपळूणकर. श्रीयुत भाऊराव चिपळूणकर यास गेल्या महिन्यात देवाज्ञा झाल्याचे दुःखद वृत्त वाचकास कळलेलेच आहे. श्रीयुत चिपळूणकर यांचे घराणे जव्हार संस्थानात पूर्वी स्थायिक झाल्यापासून त्यांच्या 3 पिढ्या त्या संस्थानाच्या सेवेत मुख्य अधिकाराचा उपभोग घेत आणि संस्थांची एकनिष्ठ सेवा करीत आल्या. स्वतः भाऊराव चिपळूणकर तर लहानपणापासून त्या संस्थांच्या सेवेत वाढत वाढत मुख्य कारभारीही झाले. राजे कैलासवासी बाळ महाराज यांचा श्रीयुत भाऊराव चिपळूणकरांवर फार लोभ होता. त्यांचे जावई श्री विनायकराव सावरकर यास जेव्हा श्यामजी कृष्णवर्मा यांची शिवाजी फेलोशिप मिळून सन 1906 ते विलायतेस जावयास निघाले, त्यावेळेस त्यांना तिकडच्या शिक्षणासाठी लागणारे सहाय्य श्री चिपळूणकर यांनी केले. आपल्या जावयाच्या विलायतच्या शिक्षणास सहाय्य करणे हा अपराध कोणाच्याही सासऱ्याने करू नये. असे केले तर तो राजद्रोह होईल असा एखादा ऑर्डिनन्स देखील त्यावेळी कुठे निघालेला नव्हता. पण त्या तरुण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लंडनमधील क्रांतिकारक चळवळीने चिडून गेलेल्या इंग्रज सरकारास सावरकरांचे नाव कोणी घेताच खाऊ का गिळू असे होई. बॅरिस्टर सावरकरांवर प्रत्यक्ष आघात करणे जोवर शक्य नव्हते, तोवर अप्रत्यक्षपणे त्यांचा छळ करून त्यांचा उत्साह आणि धैर्य खचविण्याकरता सरकार पराकाष्ठा करू लागले. त्यांच्या वडील बंधूस जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यांच्या कनिष्ठ बंधूस बंदीत अटकावून ठेवले. त्यांच्या आप्तेष्टांमागे पोलिसांचा ससेमिरा लावला आणि त्यातच त्यांचे सासरे श्री भाऊराव चिपळूणकर यास जव्हार संस्थांचे कारभारी पदावरून काढून त्यांची 3 पिढ्यांची सहस्रावधी रुपयांची मालमत्ता जप्त करून ज्या संस्थानात त्यांच्या घराण्याने अधिकार गाजविला त्यास 3 प्रहराचे आत तो सर्व सोडून देऊन सीमापार व्हावे म्हणून शिक्षा दिली. जव्हारच्या राजांना देखील या शिक्षेमुळे त्यांचा विश्वासू कारभारी नित्याचा अंतरताना मनस्वी दुःख झाले. पण संस्थानच वाचविण्यासाठी त्या धैर्यशील कारभार्याने सर्व दायित्व आपल्यावर घेऊन संस्थान रातोरात सोडले. त्यांची वैयक्तिक मत्ता जप्त करण्याची ही पिसाळ शिक्षा देण्यासारखा त्यांचा अपराध कोणता म्हणाल तर त्यांनी केवळ शिक्षणासाठी म्हणून त्यांच्या स्वतःचे जावयास सहाय्य केले. ज्या चळवळीशी चिपळूणकरांचा लवमात्र संबंध नव्हता त्या क्रांतिकारक चळवळी त्यांच्या जावयाने केल्या. म्हणून नैसर्गिक ममतेने पूर्वी केव्हा केवळ नैर्बंधिक शिक्षणाकरता दिलेल्या सहाय्यास्तव त्यांच्या सासऱ्यास असली अमानुष शिक्षा. सरकारला देखील पुढे केव्हाही श्रीयुत चिपळूणकरांकडून दुसरा कोणताही अपराध घडल्याचे दाखविता आले नाही. श्रीयुत भाऊराव चिपळूणकरांची आपल्या जावयास हे सहाय्य देण्यात परमावधीची महत्वाकांक्षा म्हणजे इतकीच होती की आपल्या जावयाने बॅरिस्टर होऊन परत यावे आणि जव्हार संस्थानात मोठ्यातील मोठा अधिकारी व्हावे. पण त्यांचे जावयाची महत्वाकांक्षा काही अद्भुतच पडली. त्याचे दायित्व श्री चिपळूणकरांवर कसे पडणार? इंग्लंडमध्ये एका मानभावी पारशी गृहस्थाने आणि एका इंग्लिश पोलीस अधिकाऱ्याने जेव्हा त्या तरुण क्रांतीवीरास ही जव्हारची बातमी कळवली आणि छद्मीपणाने म्हटले, अजून तरी हा स्वतःला संकटात पाडण्याचा मार्ग सोडा, अजून तुम्हास आशा आहे. पहा तुमच्या भावाची काय स्थिती झाली. बिचारा तुमचा सासरा राजाच्या कारभार्याचा एका रात्रीत भिकारी झाला. ते संस्थानच मरता मरता वाचले, नाहीतर. त्या अधिकाऱ्याला मध्येच अडवून त्या क्रांतीवीराने उत्तर दिले, हे आमचे हिंदुस्थानचे मुख्य संस्थानच बुडाले आहे. तेच वाचवण्यासाठी तर आम्ही झुंजत आहोत. हिंदुस्थानचे ते संस्थान वाचले तर त्यातच ही संस्थाने वाचतील. तेच बुडाले तर ही बुडालेली आहेतच. त्यात आता नवीन असा धक्का आमच्या मनास कच्चा बसणार. अशा रीतीने या शिक्षेमुळे सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लवलेशही न डगमगता सावरकर अभिनव भारताची आपली देशस्वातंत्र्याची चळवळ अदम्य उत्साहाने तिकडे तशीच चालवीत राहिले. इकडे श्रीयुत चिपळूणकर यांनीही त्या कठीण शिक्षेस आपल्या वाट्यास आलेले आपल्या स्वदेशाविषयीचे कर्तव्य म्हणून धैर्याने आणि अभिमानाने तोंड दिले. कैलासवासी चिपळूणकर हे शरीराने सुश्लिष्ट, उंच, दुहेरी बांध्याचे,
गोरेपान आणि फार देखणे पुरुष होते. त्यांची मुद्रा, त्यांची ती डौलदार राहणी, त्यांचे ते चाणाक्ष नयन, बोलण्या चालण्याची ती प्रभावशाली ढब, यास पाहताच पेशवाईतील कोणी अस्सल चित्पावन सरदारच आपण पाहत आहोत की काय असे वाटून मनुष्य क्षणभर त्यांचेकडे पाहतच राही. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांस सहाय्य केले. ते स्वतः घोड्यावर बसण्यात, बंदूक मारण्यात, मृगया करण्यात, व्यायामात, मल्लयुद्धात निष्णात होते. त्यामुळे मल्लास त्यांनी नेहमी उत्तेजके आणि पारितोषिके वाटली. गाण्याचाही मोठा हौशी. देवलसीही तसाच. त्यांच्या वाड्यात एका बाजूस कोणीतरी बैरागी वा कर्मठ आपली अर्चा करीत बसला आहे. भली मोठी पार्थिव लिंगे करून पाट्या पाट्या फुलांचा शृंगार रचून पूजा बांधित आहे. तिकडे बंगल्यात गवये उतरले आहेत. कोणी सतार लावतो तर कोणी तबला लावतो आहे. माडीवरील बैठकीवर विद्वान, वैदिक, नामांकित पुढारी वा अधिकारी वा स्नेही यांनी परिवेष्टित असे श्रीमंत भाऊराव चिपळूणकर विनोद अथवा विद्रुतवत्ता प्रचूर संवादात घडलेले आहेत. दाराशी घोड्यांची, स्वारांची आणि शिपायांची वर्दळ वारंवार चालू आहे असा देखावा दिसे. अशा ऐश्वर्यांचा त्याग करण्याची पाळी श्रीयुत चिपळूणकरांवर अकस्मात आली. त्यांचा हा त्याग आपल्या राष्ट्रीय त्यागाच्या गणनात जमा आहे. आपल्या राष्ट्रासाठी तो त्यांनी केला आणि त्यापुढील पोलीस ससेमिऱ्याचे कष्टही त्यांनी सोसले. पण आपल्या कर्तव्यास न चळता मनाची कोणतीही विश्वासघातकी दुर्बलता त्यांनी दाखविली नाही. याविषयी त्यांच्या निधनप्रसंगी जनतेने त्यांच्या स्मृतीस कृतज्ञ अश्रूंचा एक एक बिंदू वाहिलाच पाहिजे. हुतात्मा श्रद्धानंदही तेच कर्तव्य आज करीत आहेत. स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकरांचे श्वशुर श्रीयुत भाऊराव चिपळूणकर यांच्या मृत्यूमुळे हळहळ वाटून डोळ्यात उभे राहिलेले हे अश्रू त्यांच्या स्मृतीचे चरणी इथे प्रकटपणे वाहत आहे.